जळालं, मागचं जाळण्याची ताकद भगवान शिवाची. आणि आपण आपल्या आयुष्यात कधी उदार अंतकरणानं कोणाचं अंतकरण दुखवायचंच नाही, कोणाचंच वाईट व्हावं असं वाटत नाही पाहिजे. 4 आणि 5वा असा विषय, जगात कितीही चुकीचा माणूस असतो, कितीही पापी असो, त्याला वाईट म्हणायचं नाही. आणि कोणाला तरी जो चांगला असेल त्याला चांगलं म्हणायला शिका. या जगात जोपर्यंत तुम्ही चांगलं म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी चांगलं म्हणणार नाही. आणि तुम्ही एखाद्याला वाईट म्हणाल तुम्हाला वाईटच होणार. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये काय केली पाहिजे साधना हे शिकवणार व्यासपीठ म्हणजे शिवमहापुराण. शिवमहापुराणाच्या माध्यमातून जात असताना 400 अध्याय, किती 400 श्लोक, किती 24,000, संहिता किती 7, खंड किती 14. हे पहिल्या दिवशी सांगितलेले. 400 अध्याय सांगत असताना अनेक प्रकारचे प्रसंग आलेले आहेत. नंदिकेश्वरानं काय केलेले प्रसंग आहे, प्रश्न आहे. काही नारद मुनींनी विचारलेले प्रश्न आहे. काही ब्रह्मदेवाने सांगितलेलं उत्तर आहे. काही ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वती मध्ये संवाद आहे. भैरवाचा जन्म आहे. शिवरात्रीचे महात्म्य आहे. हरतालिकाचं महात्म्य आहे. ऋषी पंचमीचं महात्म्य आहे. बेल वृक्ष महात्म्य आहे. अनेक प्रकारचे महात्म्य आपल्याला त्या शिवलिंगाच्या माध्यमातून, त्या शिवमहापुराणाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. 4 दिवसाच्या कथेमध्ये तुम्हाला काय मिळालं हे माहित नाही, पण चांगलंच देण्याचा प्रयत्न आमचा आहे. ज्याला ज्याच्या जीवनामध्ये कल्याण झालं असेल असं वाटतं तरी उदार अंतकरणानं इथं आपलं नतमस्तक शिर आपलं नतमस्तक करावं आणि भगवान शिवाला आराधना करावी. एवढंच चालतं. कारण की जीवनामध्ये आपण काहीतरी करतो म्हणून आपल्याला दुःख वाटतो. काहीतरी करायचं नाही, भगवान शिवाला प्रसन्न होईल, भगवान शिव आपल्याला कृपा करतील. एवढं ज्याने केलं त्याला देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही भूमी पावन झाली आज. भगवान शिवाचा जो शिव महापुराणाचा ग्रंथ आहे त्याच्या हातामध्ये आला असेल त्यांनी पाप कधी करायचं नाही. जो ऐकला असेल त्यांनी ग्रंथ शिव महापुराण कथा ऐकली असेल त्यांनी पाप कधी स्वीकारायचं नाही. पापाच्या साथ देणाऱ्या माणसाला सोबत कधी राहायचं नाही. संगत कशाची करावी याला धर्मशास्त्र पुरावा आहे. संगत करत असताना विचारपूर्वक करावी. अर्ध आयुष्य नव्हे तर आयुष्य संगतीने बर्बाद झालेलं आहे. सोबत कोणता मित्र असावा, सोबत कोणती मैत्रीण असावी. एखादा मित्र असावा त्याने बोट धरून कधीतरी कथा प्रवचन कीर्तनाला घेऊन जावं. आणि एखादा बोट धरून घेऊन जाणारा मित्र असावा तो बार मध्ये घेऊन जात असतो आणि त्याच्याकडे बघत असताना पाऊल उचलताना विचार करायचा की आपण काय केलं पाहिजे. म्हणून संगत कोणाची करायची की आपल्या जीवनामध्ये आनंद होईल. आपल्या जीवनामध्ये संतन की संगत करो, संतन के संग तू लोग रे तेरी अच्छी बनाई. संग लोग रे तेरी अच्छी बनाई. ओ संतन के संग लोग रे तेरी अच्छी बनाई. संतन के संग लोग रे तेरी अच्छी बनाई. ओ अच्छी बनाई. म्हणून संत संगत करायची. काय करायची संगत आपल्या जीवनामध्ये काय करते. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. सुख मिळवायचं असेल तर वैष्णवाच्या संगतीनं गेलं पाहिजे. मित्र असावा कथेच्या माध्यमातून कायम गोष्ट ध्यानात ठेवा. जर आपलं काहीतरी नुकसान होत असेल किंवा आपल्याला कुठे चुकीच्या मार्गाला घेऊन जात असेल तर त्या मित्राबरोबर राहायचं नाही. एखादी मैत्रीण मिळाली आपल्या आयुष्यात तिचं कर्म बघायचं आणि मग तिला मैत्रीण करायची. आणि अशी जीवनामध्ये जो वागेल त्याला सदपुरुष म्हणतात, त्याला सज्जन म्हणतात. भगवान शिवाची आराधना करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात कधी दुःख येणार नाही. ही ताकद भगवान शिव कथेमध्ये आहे.
ज्याने रोज बिलो वाहिलं, रोज एक तांबे पाणी टाकला, तर काय होतं? जीवनामध्ये आनंद मिळत असतो. काय केल्याचा एका दिवसात कधी होणार नाही. एका दिवसात देव प्राप्त होणार नाही, एका दिवसात मला प्रसन्न होणार नाही, पण एक दिवस नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद भगवान शिवामध्ये. अशा या भगवान शिवाचं चिंतन कोण करत होती? पार्वती माता करत होती. मी माझ्या जीवनात काही वाईट केलं नाही, तपश्चर्या कठोर केली, तपश्चर्या चेक केली, सप्त ऋषींना पाठवलं, अनेक प्रकारचं काम केलंय, पण माझ्या मनात भीती निर्माण झाली. कोण म्हणतोय? पार्वती माता. आता ती भीती दूर करायचं काम जवळ येत चाललंय. भूतवेताळ प्रवास करतायत, देव मागे, भूतवेताळ पुढे, भगवान शंकर पुढे. आता प्रवास सुरू झालेला आहे. प्रवास सुरू करत असताना पायी प्रवास होता आणि भगवान शिवाचं जे काय आराधक आहे, वीरभद्र आहे, नंदी आहे, सोबत हे सर्व आहे वराडी. कोण काय नंदी लागत आहे ना जीवनात? नंदी तुम्ही जागे आहे सगळे. नंदी लागतात जीवनात. नंदी म्हणजे ऋषभध्वज आहे, धर्म आहे, धर्माचं प्रतीक आहे. आपण तेवढ्या दर्जेचे नंदी सांभाळले पाहिजे. म्हणून आपल्या भगवान शिवाची जी कथा आहे ती सर्वांनी श्रवणाचे कान करून ऐकली असेल. माझं पुन्हा एकदा सांगणं आहे, लग्न सोहळ्यामध्ये आता 9 वाजलेले आहेत. लग्न सोहळ्यामध्ये गर्दी दाट झालेली आहे. ज्यांना आमंत्रण नव्हते ते पण आले होते त्या लग्नात. मी तुम्हाला सांगतच नाही काही. मी तुम्हाला काय बोलून आलोच नाही. आज लग्नाचा सविस्तर सांगायचं. ज्यांना आमंत्रण नव्हते तेही लग्नाला आले, ज्यांना आमंत्रण होतं तेही आले, जे कालपासून ऐकत होते, पहिल्या दिवसापासून ऐकत होते तेही आले, ज्यांनी रुपया दान केला तेही आले, ज्यांनी 500 रुपये दान केला तेही आले, 2100 रुपये दान केले तेही आले. या कार्यामध्ये ज्यांनी 2100 रुपयाच्या पुढे पावती दिली असेल त्यांच्या जीवनामध्ये पुढील 4 महिन्यामध्ये असा बदल होईल. बॉन्ड पेपरवर लिहून देतो. बॉन्ड पेपर घेऊन येऊ द्या. 2100 रुपये ज्यांनी दान केले असतील त्याच्या जीवनामध्ये कमीत कमी 10,000 रुपयाचा फायदा 100% होणार. आणि मावळ्यांना तुम्हाला 3027 तारखेला पाठवणार आहे. पूर्ण झाले सकाळी. कारण की तुम्ही आज 500, 1000 असे दान करणार. मी त्यांना म्हणलोय, शब्द दिलाय, तुमचा विश्वास त्यांना दिलेला आहे. फडणवीस साहेबांची मीटिंग झाली, कारण की ती फार धावपळीत होती. आणि अशाही अनुषंगाने आपण या धर्म कार्यामध्ये उदार अंतकरण दान केलास. पुढच्या वर्षी कथा जोरातच होणार आहे. तुम्ही म्हणताय म्हणून मी काहीच म्हणत नाही. त्या शिव पार्वतीच्या लग्न सोहळ्यासाठी जे आमंत्रित होते ते आले आणि जे नव्हते ते आले. ब्राह्मण बुवा सुद्धा आले, अक्षता सुद्धा टाकल्या. पुढं चौरंगावर टाकल्या नाही अजून. चौक भरला आणि मग तो तर त्या राजमहालापाशी गाडी गिरी नाही, गाडी नव्हती. हिमालय आणि मेना असलेली जी काही दरबार आहे त्यांचा दरबारापर्यंत, त्या हिमालयापर्यंत वराडी मंडळी नटून आलेले आहेत. भगवान शंकर नटून आलेले आहेत. आणि भगवान शंकरचा वेश इतका सुंदर आहे, मी पाहिलं नाही अजून. तुम्ही सर्वांनी इकडे बघायचंय. हे बघा, 9 वाजले, 9:30 पर्यंत कथा संपणार आहे. काशी लग्न लागेल. लग्नानंतर वराडी नाचतील. तुम्ही त्यात नाचायला, तुम्ही वराडी असाल तर नाचा. आहेर केल्याशिवाय कोणी जायचं नाही. जो जाईल त्याच्यावर माझी कडी नजर असेल. या भगवान शिवाची कथा ऐकतायत ना तुम्ही? नाही सांगतो ना, अजून नाही. कोणीच गडबड करू नका. शांततेत लग्न लागायचंय. देवाचं लग्न आहे ते, तुमच्या मुलाचं नाही, तुमच्या मुलीचं नाही. देव स्वतः लग्नाला उभा आहे. आणि हा भगवान शंकराचं लग्न लागतंय, त्याला तुम्ही साक्षीदार आहात. आणि तुमच्या अवघ्या आयुष्यात कधी देवाचं लग्न पाहिलं असेल, ऐकलं असेल, तुम्ही भाग्यवान आहात. आता जे भाग्यवान आहे ते महाभाग्यवान नाही. भाग्यवान तुम्ही पण आहात आणि महाभाग्यवान पण तुम्हीच आहात. कारण की हे पाहायला मिळतोय. एक काम करा, गर्दी इडली रस्ता मोकळा करा. तिकडे लक्ष द्या. भजन बंद नाही, भजन घ्या. इकडे पाहू राहिले सगळं, पूर्ण मागे पाहतो. गर्दी बंद रस्ता सोडा. हा, गर्दी करू नका. मागे सारखं सगळं इकडे लक्ष द्या. तुम्ही कोणी आणू नका. थांबा 2 मिनिटं थांबा. यांना इकडे पण पाहू द्या. हा, चला सर्वांचे कान करून इकडे लक्ष द्या.
टाकी दानाजी हा टाकी दानाजी राधे राधे हो राधे 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 हो बाकी तुम्ही मध्ये या शूटिंग वाले इथून थांबा वर हात करा सर्वांनी डोळे झाका आता पाहिजे मला माहित नाही कोणतं म्हणायचंय ना कोणतं आवडत तुम्हाला त्याला नाही आवडत तुम्हाला आवडत काही नाही श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं हो अक्षता बंद करा 2 मिनिटं मग नवरदेव नवरी उभे राहिले का मग पाहू आपण थांबा श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय श्री शिवाय हात वर करायचे सगळ्यांनी डोळे दाखायचे कोणी उघडायचे डोळे आता लग्न समारंभाचा कार्यक्रम जवळ आलेला आहे वराडी जवळ आलेली आहे आणि ते सर्व वराडी बघणार आहोत आपण पण तुम्ही लगेच घाई करू नका लई घाई होती तुम्हाला घाई करायची नाही हा सोहळा दिमागदार आहे नयनरम्य आहे आपल्याला काहीतरी वेगळं देणार आहे चैतन्य देणारा सोहळा म्हणजे लग्न सोहळा डोळे झाका 500 काढून घे त्याच्यात आता ऐका आता लग्न सोहळ्याचा जो मंडपापर्यंत नवरदेव येणार आहे आणि आल्या येत असताना भूतवेता किती मस्त असतात तुम्ही डोळे झाकून पहा
नवरदेवाचे मामा नवरीचे मामा नवरीला घेऊन या नवरदेवाचे मामा आणि नवरदेवाला घेऊन या चला ओय, ओय. अक्षता सर्वांना वाटा अक्षता पोचवा चला गडबड करू नका जागेवर स्थिर राहा राहू दे कवर काढून टाका अक्षर पिढ्या मागे घ्या थोडे पिढ्यात घ्या ना पुढे आता बस सुंदर असा